शिवसैनिकांनी पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मजबूतीने सामोरे गेले पाहिजे. आमदार सिद्धार्थ खरात. दिनांक 5 फेब्रुवारीला मेहकर येथे शिवसेना उभाटा गटाची महत्त्वपूर्ण पदाधिकारी मेळावा हॉटेल प्राईड या ठिकाणी दुपारी ठीक 2 वाजता संपन्न झालं. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माननीय जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर हे होते, तर विशेष मार्गदर्शक म्हणून आमदार तथा शिवसेना उपनेते नितीन बापू देशमुख व आमदार सिद्धार्थ खरातही होते. असेच यावेळी जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवंत छगन महेत्रे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर गोपाल बशिरे, किशोर गारोडे, जिजाताई राठोड, विजयाताई खडसन, संजीवनीताई वाघ, तारामतीताई साहेबाये, नगमाताई आणि स्वातीताई नवले, पुरुषोत्तम बोर्डे यांच्यासह अनेक तालुका, शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय आशिष रहाटे उपजिल्हा प्रमुख यांनी केले. यावेळी मंचावर शिवसेनेचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की आजची मीटिंग ही संघटनात्मक बांधणीसाठी होती. त्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिकांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पक्ष संघटन हे बूथ पातळीपासून तालुका व जिल्हा स्तरावर मजबूत करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातील निवडणुकीत आपल्या शिवसेनेला भरभरून यश मिळेल. सल्लागार संपादक रामेश्वर खरात, तालुका प्रतिनिधी भागवत जाधव, जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार यांच्यासह मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. शहरामध्ये इथे हॉटेल प्राईड या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आज आमदार सिद्धार्थ खरात आणि लोणारचे जिल्हा संघटक गोपाल बशिरे साहेब हे सुद्धा कार्यक्रमाचे उपस्थित आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नाही, आज हा कुठला मेळावा वगैरे नव्हता. ही एक बैठक होती, कार्यकर्त्यांची बैठक, पदाधिकाऱ्यांची बैठक. या बैठकीमध्ये संघटन बांधणी अगदी तालुक्यापासून विभाग, गट, गण आणि शाखा त्यावर आदरणीय आमदार नितीन बापू देशमुख आमच्या शिवसेनेचे उपनेते यांनी मार्गदर्शन केलं आणि संघटन कसं बांधावं आणि पक्षाची ताकद ही संघटना असती याचं महत्त्व पटवून दिलं. आणि त्यामुळं आज जे आलेले 4 तालुक्यातून जे पदाधिकारी शिवसैनिक आलेले आहेत त्यांना ऊर्जा मिळाली, चार्ज मिळालं. आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत, नगरपालिका आहेत, त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं कशी बांधणी करावी यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. हे आपण स्वबळाला लढवणार आहेत की कसं आहे, आम्ही फार छोटे शिवसैनिक आहोत. जिल्हा संघटक फार मोठा नसतो किंवा जिल्हा प्रमुखही मोठा नसतो. स्वबळावर निवडणूक लढायची की नाही हे पक्षप्रमुख ठरवतात आणि पक्षाचे नेते ठरवतात. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही लढणार फक्त. म्हणजे आपली पूर्णतः तयार झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. तशी तर आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व शिवसैनिकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी ती तयारी केलेली आहे की अगर नगरपालिका लढायची, स्वबळावर लढण्याची सुद्धा तयारी आमची आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीसुद्धा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. तशी आमची पूर्ण तयारी आहे. ठीक आहे. हे होते लोणारचे गोपालभाऊ बशिरे. त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला वरून जर आदेश आला तर आपण स्वबळावर लढू. आज शिवसेना उभाटा गटाची बुलढाणा जिल्हास्तरीय या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली. आपण जाणून घेऊया आपल्या मेहकर विधानसभेचे जे आमदार आहेत सन्माननीय सिद्धार्थ खरात साहेब आपल्याशी जुडलेले आहेत. साहेब, आज आपल्या पक्षाची या ठिकाणी जी संघटनात्मक या ठिकाणी जी मीटिंग संपन्न झाली, या मीटिंगचा मुख्य अजेंडा काय होता? माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी सर्व महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं त्यांच्यामध्ये जोम भरण्यासाठी, नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्याचा भाग म्हणून आपल्या विदर्भाचे उपनेते आमचे नितीन बापू देशमुख हे उपनेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्याच्या एक घाटाखाली आणि घाटावरती
अशा 2 ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. घाटावरची जी आजची बैठक आहे त्यामध्ये बुलढाणा, मोताळा, चिखली, देऊळगाव-राजा, सिंदखेड-राजा, मेहकर आणि लोणार या तालुक्यांच्या जे काही पदाधिकारी त्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. अतिशय चांगला प्रतिसाद या बैठकीला मिळालेला आहे आणि यातून कार्यकर्त्यांचं जे काही वैचारिक घुसळण आहे ती होणार आहे. जशी जमीन नांगरावी लागते, वरची माती खाली आणि खालची माती वरती आल्याशिवाय त्या जमिनीची मशागत होत नाही, त्याची जी काही फर्टिलिटी वाढत नाही. तसंच एखादा विषय असतो, संघटना, पक्ष, त्याला विचाराची गरज असते आणि म्हणून एखाद्या चुलीमध्ये जशी दणदणती ठेवण्यासाठी लाकडं घालावी लागतात तशी विचाराची कायम जर पेरणी केली तर ती चळवळ चालते, संघटना चालते. त्याचाच भाग म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांना प्रभावित आणि त्यांना ऊर्जा भरण्याचा ज्या भाग आहे त्याचा भाग म्हणून ही आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर परिषदा, महानगरपालिका सोबत नगर परिषदा यांच्या निवडणुका घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या समोर ठेवून सध्या मेहकर विधानसभेमध्ये सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, सोबत महायुतीसुद्धा या ठिकाणी या निवडणुकाला सामोरं जात आहे. तर आमचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही महाविकास आघाडीसोबत येणाऱ्या निवडणुका लढणार आहात की स्वबळावर, त्याचीही पूर्वतयारी तर नाही ना? निश्चितपणानं त्याचीच पूर्वतयारीचा हा भाग आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही महाराष्ट्र विधानमंडळाच्या इलेक्शन निवडणुका लढलो. आता जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगर परिषदा यांच्या ज्या निवडणुका आता उंबरठ्यावरती आहेत त्या लढण्यासाठी पक्ष पातळीवरती सध्या तरी स्वतंत्रपणानं पुढे जा, म्हणजे पक्ष पातळीवर इंडिव्हिज्युअली, म्हणजे शिवसेना हा पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही युती राहणार, ही जी आघाडी राहणार आहे का शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे याबद्दल अद्याप कुठलेही ठरलेलं नाही, परंतु ते जेव्हा काय ठरायचं असेल ते ठरेल. आम्ही मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्याचं संघटनात्मक जी ताकद आहे ती वाढवण्यावरती भर दिलेला आहे आणि ही संघटना आज रोजी तालुका स्तरावरील अध्यक्ष असतील, उपतालुका प्रमुख असतील, विभागाचे विभागीय आमचे पदाधिकारी आहेत, युवा शाखा आहेत, महिला विंग आहे आणि शाखा पातळीवरती, गाव पातळीवरती शाखा अध्यक्ष यांच्या नेमणुकीचा इश्यू आहे आणि एक प्रकारे टॉप टू बॉटम ही संघटना बांधण्याचं काम अतिशय जोरानं सुरू आहे. त्याचाच हा भाग आहे आणि या आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचं संघटन अतिशय मजबूत राहील आणि व्यवस्थित तळागाळापर्यंत पोहोचलेलं राहील याचा आम्हाला विश्वास आहे. तर हे होते आपल्या मेहकर विधानसभेचे माननीय आमदार साहेब. सर, एक मिनिट सर, आज आपली आढावा बैठक होती. आज बैठक उत्स्फूर्ताने चांगली झालेली आहे. आपल्या जो नितीन देशमुख साहेब असतील ते पण आलेले आहे, परंतु सर आपण सर मार्गदर्शन करताना आपल्या चेहऱ्याचं थोडंसं नाराजीचे सूर उमटल्यासारखे दिसत होते सर. का सर? नाही, मी नाराज नव्हतो. ज्या पद्धतीनं आमचा मेहकर मतदारसंघ लोणार आणि मेहकरचे तालुक्यातील सगळे पदाधिकारी उपस्थित होते त्या प्रमाणामध्ये इतर जिल्ह्यामधील इतर जे काही महाविकास आघाडीसोबत जे आम्ही लढलो, उदाहरणार्थ सिंदखेडराजा मतदारसंघ आहे, चिखली मतदारसंघ आहे, बुलढाणा मतदारसंघ आहे, येथील पदाधिकारी हव्या तेवढ्या प्रमाणात त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. कदाचित ते कम्युनिकेशनचा गॅप असू शकतो म्हणून असे नाराजी वगैरे नाही. पुढच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट करण्यात येतील. ठीक आहे सर. ह्या मेहकर शहरामध्ये, मेहकर मतदारसंघामध्ये मागील 35 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता आहे. फक्त मागील 2.5 वर्षाचा जर काळ जर सोडला त्यांच्या उभ्या गटामुळे, तरी पण सुद्धा 35 वर्षापासून जर आपण पाहतो तर वेराजपासून तर खालचे लोणारवेपासून तर आपण जानेपुरपासून तर खालचे आउटसाईडला तिकडे सर इथ्या मेहकर मतदारसंघामध्ये कुठेही महिलांकरता आणि पुरुषांकरता इथं मुत्री उपलब्धच नाही सर. अतिशय गंभीर प्रश्न आहे. या विषयावरती मी परवा दिवशी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री तसेच आपल्या विभागाचे जिल्हाधिकारी यांची जी बैठक झाली, या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री हे सुद्धा उपस्थित होते. आपल्या जिल्ह्याचे जे मंत्री आहेत फुंडकर साहेब तेही उपस्थित होते. त्यांच्या समक्ष मी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि विशेषतः शाळा असतील, बसस्थानकं असतील, यानंतर तीर्थक्षेत्राची स्थळं असतील, या ठिकाणी महिलांना मूत्रीगृह, स्वच्छतागृहे
देण्यासाठी विशेष तरतूद आम्हाला या DPDCच्या प्लॅनमध्ये पाहिजे. 535चा जो प्लॅन आहे 535 कोटीचा, त्यामध्ये आणखी 100 कोटी अतिरिक्त देण्याबद्दलची मागणी मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना अतिशय प्रभावीपणानं केलेली आहे आणि दादांनी सुद्धा यावर मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून किंवा चर्चा करून याबद्दलचा जो काही निर्णय तो घेण्याचा आश्वासित केलेला आहे. ठीक आहे सर, आपली गोष्ट बरोबर आहे. बरोबर यामध्ये सर मागील 35 वर्षापासून शिवसेनेचंच इथं सत्ता असल्याकारणाने आणि आपल्याला पण जनतेनं निवडून दिलं, आपल्याला डोक्यावर घेतलं आणि एवढा सत्कार कुठल्याही आमदाराचा झाला नाही. तेवढा सत्कार आपला होत आहे, परंतु त्या सत्काराचं आपण त्यांना कुठपर्यंत त्यांचा म्हणजे फायदा करणार की मागच्या शिवसेनेसारखेच आपल्या प्रतिनिधीसारखं होणार. मेहकर मतदारसंघामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची विश्वास आहे आणि माझा अनुभव पाहता मी या मेहकर मतदारसंघातील लोकांना निश्चितपणाने न्याय देईन. ठीक आहे, हे होते आपले मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात.